हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बिनविरोध निवडणुकी विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर न करण्याची मागणी. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होती तेव्हा अनेक पद उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं? भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका. 15 तारखेला आमच्याकडे लक्ष द्या. पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ. फडणवीसांचं जालन्यात आश्वासन. परभणी नांदेडमध्ये प्रचार सभा. नवनीत राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली. तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा. आम्हाला काय करायचं? ओवेसींचा टोला तर ओवेसींना पाकिस्तानात फेका. राणांचं प्रत्युत्तर. परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या. थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माराकोळीवर प्रेम करू द्या. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रगची पुडी देतील. शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा ड्रग प्रकरणावरून घणाघात तर देवीच्या गाभाऱ्यातील तोडफोड प्रकरणावरून हल्लाबोल. निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही. निवृत्तीचे संकेत कुणी दिले? राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया.